अशरफ साहेब, आवाज ऐकू येतो आपल्याला? आली. हां, आता मला एक सांगा, वेळ अगदी कमी आहे. आता तिसऱ्या आघाडीविषयीची चर्चा चालू आहे. त्यातल्या अनेक पक्षांकडे मुस्लिम समाजाची मतं ही वर्षानुवर्ष जात असतात. तर या तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेनंतर पुन्हा एकदा कुठेतरी भाजपच्या रणनीतीत सुद्धा बदल झाला आहे आणि याचा भाजपला फायदा होईल का, एनडीएला फायदा होईल का, आपल्याला काय वाटतं, थोडक्यात सांगा. नहीं, मुस्लिम समाज बहुत समझदार है और अब वो देश की जो राजनीति है उस चीज को देखते हुए अब उसको वोट देने का तरीका भी मालूम हो गया. तो कहीं ना कहीं बीजेपी को फायदा ना पहुंचे ऐसा अल्पसंख्यक समाज सोचेगा. मला असं वाटतं या विषयावरची चर्चा, बरेच मुद्दे आहेत, अनेक गोष्टी रोज घडत जात आहेत, काही विधानं होत आहेत, वादविवाद निर्माण होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळं अपरिहार्य असतं. जनतेचा विचार एका वेगळ्या बाजूने चालू असतो. तो पूर्णपणे आपल्या प्रतिक्रियांमध्ये किंवा आपल्या मतमतांतरांमध्ये उमटतोच असं नाही, पण मतपेटीत मात्र तो उमटतो. आपल्याला त्याकरता काही काळ वाट बघायला लागणार आहे. मुस्लिम कार्डाचा भाजपला फायदा होईल का, याचं आपल्या तरी आत्ता पाहणीमध्ये किंवा आपल्याकडे जो काही फीडबॅक येतोय त्याच्यामध्ये 46% लोक म्हणतात की हो फायदा होईल, 40% लोक नाही म्हणतात, 16% लोकांना सांगता येत नाहीये. अशा अवस्थेमध्ये आत्ताचं हे चित्र आहे. या चित्रामध्ये दिवसेंदिवस बदल होत जातोय का, तो कसा होतोय, हे पाहणं फार रंजक ठरणार आहे. या विषयावरची चर्चा आपण इथे थांबवली तरी सुद्धा आता उत्तरार्धामध्ये आपण बोलणार आहोत सकाळच्या सामाजिक अजेंड्यावर, ते म्हणजे ग्रामीण विकासावर. आपण बघत राहा आवाज महाराष्ट्राचा. एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपला पहिला विषय जो आत्तापर्यंत आपण बोलत होतो त्यातला काही भाग आपल्याला अजूनही बोलायचा आहे. मुस्लिम कार्डाचा भाजपला फायदा होईल का, आणि मगाशी आपण ज्यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करत होतो, माधवराव भंडारींच्या नावातही ज्यांचा उल्लेख येत होता, ते मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे नेते अब्दुल कादर मुकादम साहेब आपल्याबरोबर आहेत. मुकादम साहेब, या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. अर्थातच आपल्याबरोबर माधवराव भंडारी आहेत, भाजपचे प्रवक्ते, आणि संजीव साबळे आहेत, मुंबई न्यूज ब्युरोचे सकाळचे संपादक, आणि सय्यद अली अशरफ साहेब पण आहेत, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य. आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊयात मुकादम साहेबांकडे. मुस्लिम सत्यशोधक चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष काम करतायत. मुकादम साहेब, आता विषय जो निघालेला होता तो म्हणजे राजनाथ सिंहांच्या नुकत्याच झालेल्या विधानावरून भाजपच्या विचारप्रणालीमध्ये बदल होतोय का, किंवा आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम मतदारांना सोबत घेण्यामध्ये भाजप यशस्वी होतोय का, अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण झालेला होता. आपलं काय मत आहे? भाजपच्या नेत्यांच्या विधानाची भाषा, त्यांचा रोख, त्यांचा उद्देश काय असावा असं आपल्याला वाटतं? नाही, आत्तापर्यंतची चर्चा मी पण ऐकली. मला ही चर्चा थोड्याशा वेगळ्या पातळीवर जावी असं वाटतं आहे. पहिल्यांदा म्हणजे राजनाथ सिंगांचं जे विधान आहे त्यांच्या भाषेविषयी जर सगळ्यात कमी ह्याच्यात जर बोलायचं झालं तर ती भाषा अतिशय फसवी आहे. आमच्याकडून चुका झाल्या असतील तर आम्ही माफी मागतो. म्हणजे चुका झाल्यात का नाही झाल्या त्याच्याविषयी ते स्पष्ट भूमिका घेत नाही आहेत. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये मला आणखी एक वेगळं संशय येतो आहे की मुसलमानांची मतं मिळतील की नाही याच्यापेक्षा NDAमधले जे काही दुरावलेले घटक पक्ष आहेत ते आमच्याशी परत येतील, जुळतील का, हा ह्याच्यामागे हेतू असावा अशी शंका घेण्यास जागा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की कुठल्याही लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये एखादा पक्ष पराभूत झाला आणि त्याच्या जागी दुसरा पक्ष आला तर त्याबद्दल कुणालाही काही तक्रार करण्याची गरज नाही. पण इथे तक्रार करण्याची गरज का वाटते आहे की इकडे दोन परस्पर भिन्न अशा विचारप्रणाली आपल्या लोकशाही शासन व्यवस्थेत दिसतात. एक तर पहिल्यांदा सर्वसमावेशक सेक्युलर विचारप्रणालीशी बरेचसे सगळेच म्हणतात, परंतु सेक्युलर विचारप्रणालीचा एक जण आपापला वेगवेगळा अर्थ काढतो. आता त्याला आपला तेवढा वेळ नाही आहे, परंतु संपूर्ण स्वातंत्र्याच्या संग्रामाचा इतिहास आणि त्याच्यानंतर जी घटना समिती आणि घटना समितीने बनवलेली घटना ह्या सगळ्या बघितल्यानंतर भारतामधली ही विविधता, ह्या विविधतेतल्या सगळ्या घटकांना समान न्याय, समान विकासाची संधी आणि समान जबाबदाऱ्या, समान नागरिकत्व या सगळ्यांचा विचार करूनच आपली घटना बनलेली आहे. आणि त्याला परस्पर भेद देणारी अशी दुसरी विचारप्रणाली ती आहे, ती हिंदुत्वाची आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. अगदी सावरकरांनी 1923 साली त्यांच्या हिंदुत्व या ग्रंथामध्ये जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येपासून जरी सुरुवात आपण केली. बरोबर आहे मुकादम साहेब, परत एकदा आपल्याकडे येतो, पण आपण आधी दोन आक्षेप जे किंवा आपली निरीक्षणं नोंदवली आहेत त्याबद्दल मला माधवराव भंडारींना विचारायचं आहे. माधवराव, आपण ऐकलं की एक त्यांचं पहिलं विधान म्हणजे ही भाषा फसवी आहे राजनाथ सिंगांची, आणि दुसरं विधान म्हणजे दुरावलेले घटक पक्ष NDAमधले जे आहेत त्यांना चुचकारण्याकरता किंवा त्यांना जवळ आणण्याकरता या पोस्ट इलेक्शन पॅक्टमध्ये त्याचा वापर होऊ शकेल अशा पद्धतीची भाषा आहे असं मुकादम साहेबांना वाटतंय. आपल्याला काय वाटतं? त्यांची ती निरीक्षणं आहेत किंवा त्यांनी केलेलं इंटरप्रिटेशन आहे. एक निरीक्षक या नात्याने त्यांना जे वाटेल ते मांडणं हे त्यांची भूमिका आहे. मला काही त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली पाहिजे असं वाटत नाही. दुसऱ्या निरीक्षणाबद्दल सुद्धा नाही. सर्वधर्म समभाव, संविधान
या सगळ्या गोष्टींबद्दल ते जे सांगतायत, त्या संविधानाशी बांधिलकी बाळगूनच आम्ही सगळेजण या देशात राजकारण करतो. या देशातली जनता आम्हाला काही वेळेला निवडून देते, काही वेळेला निवडून देत नाही. म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये, आमच्या मांडणीमध्ये काही फरक पडलेला नाही. या संविधानाबद्दल आमची जेवढी बांधिलकी आहे तेवढी काँग्रेसची कधीच नव्हती. कारण एकदा ही संविधान जे अडगळीत टाकलं ते काँग्रेसने टाकलं होतं, इंदिरा गांधींनी संपूर्ण संविधान सस्पेंड केलं होतं. आणि ही भूमिका भारतीय जनता पार्टीने कधीही घेतलेली नाही. त्यामुळे सेक्युलरिझम, काँग्रेसचा सेक्युलरिझम आणि डाव्या मंडळींचा तथाकथित सेक्युलरिझम याची जी काही चर्चा करायची ती स्वतंत्र करता येईल. नाही माधवराव, पण त्यांचं एक आणि जे विधान त्याच्यासाठी आता आपला माधवराव वेळ त्यांचं पूर्ण आहे तिसऱ्या आघाडीबद्दलच्या किंवा इतर एनडीए मधल्या दुरावलेल्या पक्षांबद्दलचं, त्या विधानाबद्दल आपण काय म्हणाल? त्याचं कारण नितीश कुमारांचं उदाहरण आपण बघितलेलंच आहे की हे काही नेते हे एनडीए पासून दुरावलेले आहेत, तर कुठेतरी त्यांना परत जवळ आणण्याकरता अशा प्रकारची विधानं होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल आपण काय म्हणाल? नाही, मी सांगितलं ना की मला त्याच्याबद्दलही काही भाष्य करावं असं वाटत नाही. कारण आता आमची जी तयारी चालू आहे ती आजचं एनडीए सत्तेत येईल ह्या दिशेने चालू आहे. आणि नवीन पक्ष जोडावे लागतील, मित्र आणावे लागतील, त्याच्यासाठी आम्हाला संख्या कमी पडेल अशी कुठलीही भावना आमच्या मनामध्ये नाही. त्यामुळे निवडणुकांच्या नंतर काय होईल याची चिंता आम्ही आता नाही करत. ठीक आहे. मुकादम साहेब, आपल्याला काय वाटतं, दोन विचार प्रणालींमधला हा बेसिक फरक आहे. काँग्रेसची विचार प्रणाली, त्यानंतर भाजपची विचार प्रणाली, परत तिसऱ्या आघाडीची किंवा समाजवादी पक्षांची वेगळी प्रणाली आणि डाव्या पक्षांची वेगळी प्रणाली. या विचार प्रणालींमधला कुठेतरी हा एक झगडा चालू आहे आणि भारतीय जनतेला आता त्यातली आपली विचारसरणी देशाच्या विकासाच्या दृष्टीने निवडावी लागणार आहे. ही वेळ येऊन ठेपली असं आपल्याला वाटतं का? नाही, वेळ तर येऊन ठेपलेली आहे, त्याच्याबद्दल काही शंका येण्याचं कारण नाही आहे. परंतु त्या तऱ्हेचं वैचारिक परिवर्तन त्यांच्या विचारप्रणालीत होईल का, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्ता माधवराव असं म्हणाले, आम्ही जितकी संविधानाची बांधिलकी मानतो तितकं काँग्रेसही मानत नाही. त्यांच्याविषयी योग्य तो आदर राखून मला एवढंच बोलावंसं वाटतं आहे की भारतीय संविधानाने राष्ट्रवादाची एक संकल्पना अधिकृतरित्या स्वीकारलेली आहे. हे असं असताना त्यापेक्षा एका वेगळ्या राष्ट्रवादाची संकल्पना मांडणं, तिचा प्रचार करणं, तिचा आग्रह धरणं, ही संविधानाची कितपत बांधिलकी मानायची हा एक प्रश्न आहे. आणि ती बांधिलकी, त्यांचं जे हिंदू राष्ट्राची संकल्पना जी आहे ती न अन्यवादी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांना हव्या असलेल्याशिवाय इतर कोणालाही स्थान नाही, या अर्थाने मी तो प्रचार करतो. दुसरा एक इथे मुद्दा म्हणजे जरा थोडासा विषयांतर करून मला मांडायचं आहे की सेक्युलर म्हणजे सर्वधर्म समभाव ही व्याख्या मला अजिबात मान्य नाही. ती अतिशय भाबडी आणि अतिशय फसवी आहे. माझी सेक्युलरिझमची कल्पना निसंदेह, मी कुठल्याही राजकीय पक्षात नसल्यामुळे मला कुणाला आवडेल आणि न आवडेल अशी भूमिका घेण्याचं कारण नाही. त्याचं वस्तुदर्शी जी व्याख्या आहे तीच मी स्वीकारतो, पण तेवढा वेळ नाही आहे. आता प्रश्न असा आहे की 1923 सालच्या सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथातली एकूणच विचारप्रणाली, हिंदू राष्ट्राची त्यांनी केलेली व्याख्या, अगदी म्हणजे संस्कृत मुद्दाम कोट करायचं झालं तर आसे तू सिंधू हिमाचल पर्यंत आपण यस्य आता भारत 2014 भूमिका, मध्ये बोलतो. यस्य भारत भूमिका हां, पुण्यभू आणि जी व्याख्या सयैव अतएव भारत भूमिका. आता मला हे सांगा की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला हा देश, ज्याची पितृभू आहे आणि ज्याची पुण्यभू आहे, तो या देशाचा नागरिक ही साठी त्याचा अर्थ आहे. आता पितृभू आमची आहे, पण त्याच व्याख्येमध्ये त्या व्याख्येचा अन्वय अर्थ स्पष्ट करताना सावरकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यांचा धर्म, ज्यांच्या धार्मिक परंपरा या देशात निर्माण झाल्या नाहीत, या देशात विकसित झाल्या नाहीत, त्यांची ही पुण्यभूमी होऊ शकत नाही. बरं, तीच वैचारिक प्रणाली घेऊन पुढे गोळवळकर गुरुजींनी आणखी विकासाची मांडलेली आहे. नाही, ठीक आहे. माधवराव, तुम्हाला काय वाटतं? बोला. हां आणि तो जाणार तेवढा वेळ, जर मला तेवढा वेळ आता नाहीये. हां, बोला. तुम्ही बोला माधवराव. या चर्चेत आपण जाणार नाही. ती चर्चा आपण कशाला करतो? हो, सावरकरांच्या व्याख्येमध्ये जी त्याने अब्दुलभाईने वाचून दाखवली त्याच्यामध्ये ते अन्वयार्थ सांगतात तो नाहीये. मला ती व्याख्या पाठ आहे. आणि 1923च्या व्याख्येबद्दल आज 2014 मध्ये ती कोण स्वीकारतंय, कोण वापरतंय? ठीक आहे. त्यामुळे हे कुठले तरी जुने विषय चालत राहायचे
आणि म्हणून मी सांगितलं की डाव्या मंडळींची आणि समाजवाद्यांची ढोंगी धर्मनिरपेक्षता ही या देशाची खरी शत्रू आहे. ठीक आहे. ही ह्या विचारांमध्ये सुद्धा मतांतर होऊ शकतं. वेळ कमी आपल्याकडे. मुकादम साहेब बोला थोडक्यात, की आपण मगाशी एक विचार प्रणालीबद्दल बोलत होतो हो. म्हणून हा विषय निघाला, पण आपण त्याच्यात खोलवर जायला नको. हां, मी खोलवर जात नाही हां. थोडंसं सांगतोय की 1923 साली सुरुवात झालेली ह्या विचार प्रणालीची व्याख्या किंवा ती विचार प्रणाली आज आपण follow इतक्या होत नाही वर्षांनी असं आपल्याला घेण्याची वाटतं. गरज नाही. हां. Provided- मला साबळेंकडे यायचंय. आता वेळ कमी आपल्याकडे या विषयावर बोलायला. मी जर परत एकदा आपल्याकडे त्याच्यापासून आपण फार दूर गेलो दूर असतो, गेलेलो आहोत असं विचारसरणी ती गेलेली नाही आहे. ती या ना त्या अर्थाने या ना त्या भाषेमध्ये पुन्हा मग हिंदू राष्ट्राची कंकल काय. आता हिंदुस्थान हा शब्द वापरला जातो. अधिकृतरित्या भारत हे नाव या देशाचं राष्ट्र असताना हिंदुस्थान म्हटलं जातं. हे हिंदूच्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं मुकादम साहेब आपण फार बेसिक्सकडे आता जातो आहोत आणि त्यात मग आणखीन इतर चर्चा करायला त्यांच्याकडे वेळ नाही, इतरांकडे वेळ नाही असं ते म्हणतात. साबळे साहेब परत एकदा आपण एका वेगळ्या मुद्द्याकडे येऊ. एकूणच नाही, तुमच्या स्वतःकडे आता वेळ आहे का या चर्चेला? नाहीये एवढा वेळ नाहीये. म्हणून मी हा मुद्दा आता बदलतो. साबळे साहेब आपल्याला हा विषय संपवताना तुम्ही काय सांगाल? आता आपला जो मूळ विषय आहे, एकूणच ज्या पद्धतीने देशातलं वातावरण झपाट्याने बदलतंय, तिसऱ्या आघाडीचं परत एकदा एक फॉर्मेशन होण्याकडे निघालेलं आहे आणि अशा वेळेला जर वेगवेगळ्या आपसारख्या पक्षांची आव्हानं, प्रादेशिक पक्षांची आव्हानं ही जर उभी राहत असतील तर सर्वसामान्य मतदाराच्या पुढे आत्ता जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये आत्ता भाजप जी भूमिका स्वीकारते त्याचा इम्पॅक्ट काही होऊन तो पर्याय बदलेल असं आपल्याला वाटतं का? 2-3 गोष्टी आहेत की एक तर मोदींच्या बाजूने किंवा भाजपच्या बाजूने भारतात बऱ्यापैकी चांगल्यापैकी वातावरण आहे हे मान्य करावंच लागेल. त्याविषयी काही वाद असण्याचं कारण नाही. अशी स्थिती असताना किंवा अशी स्थिती असली तरी NDAला किंवा भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल का याची आत्तापर्यंत खात्री सांगता येत नाही. अशी खात्री नसल्यामुळे मग एक तर नवीन मित्रपक्ष जोडणं प्री इलेक्शन किंवा पोस्ट इलेक्शन हा भाजप पुढचा पर्याय आहे. जर पोस्ट अलायन्स असेल किंवा प्री अलायन्स असेल तर मग ते जे पक्ष आहेत त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. मुस्लिमांबाबतच्या असतील, अनेक प्रश्नांबाबतच्या असतील. तर एक तर त्या पक्षांना चुचकारणं, जसं आता मुकादम साहेब म्हणाले त्याप्रमाणे, किंवा मुस्लिमांना चुचकारून त्यांना थर्ड फ्रंटपासून वेगळं ठेवणं. ठीक आहे. हा त्यातला एक. साबळे